झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। बडी, तू तिला मदत करायची नाहीयेस। तू तिच्यासाठी बॉल आणायचा नाहीयेस आणि आणलास तर लक्षात ठेव। तू जा, तू तुझ्या जागेवर जाऊन बस जा। वेदा, आणि हे असं एकाच ठिकाणी बसून खेळायचं असतं का कधी? अगं याने व्यायाम कसा होईल तुझा? आपण जर असं छान हालचाल करत खेळलं ना की सगळं आळस निघून जातो। चल उठ बघू, उठ। तो बॉल टाकलायस ना, तो घेऊन ये पटकन। वेदा उठ, बरं चल आपण आणू बॉल। चल चल आपण बॉल आणूया, चल। आई काय चाललंय? वेदा, असं एका ठिकाणी बसून खेळतात का? नाही ना? असं एका ठिकाणी बसून राहिलो ना तर मग असा आळस येतो आणि मग असं डोक्यावर बसून केसातनं जाऊन कानावरनं गालावरनं असा खांद्यावर बसतो आणि मग तो खांद्यावर बसला ना की आपल्याला हलताच येत नाही। म्हणून काय करावं? व्यायाम होईल असे खेळ खेळायचे, कळलं? आई, हो आपले विचार किती जुळतात नाही पूर्वीपासूनच। आणि जशी मला माझ्या वेदाची काळजी आहे तशी तुम्हालाही तिची काळजी आहे। शेवटी आईच ना तुम्ही, आणि आईचं मन एका आईलाच कळतं। ही अंबिकाला कैद करून ठेवलं होतं तरीही सुटली, पण आता घरभर फिरते। हिने आणखी काही करायच्या आधी हिचा आत्मा पुन्हा कैद करायला हवा। लवकरच उपाय शोधावा लागेल। अपघात होणार, घात करणार, दुसरी बायको घात करणार, तुझीही आणि तुझ्या मुलाचीही। जा जा घरी जा, तुझी पत्रिका घेऊन ये। माया आणि अथर्वचं लग्न आहे ना, म्हणून ब्लू लोटस हॉटेल बुक करायला गेलो होतो। 30 तारीख ठरवायची आपल्याला। नाही, अथर्व आणि वेदाच्या आयुष्यातली खूप मोठी घटना आहे। अंबिकाच्या बाबतीत जो गोंधळ झाला तो पुन्हा व्हायला नकोय मला। काय वाटेल ते करून मला हे लग्न थांबवायलाच हवं। हेलो, हां जहागीरदार बोलताय ना? हां नमस्कार, मी दादासाहेब रामपुरे बोलतोय। फोन अशासाठी केला होता की
विषय छोटासा आहे पण जरा महत्वाचा आहे. आमच्या घरून लग्नासाठी तुमचा व्हेन्यू बुक झालाय ना, तर तो कॅन्सल करायचा होता. नाही 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 नाही, प्रॉब्लेम वेगळाच आहे. तो मी तुम्हाला नंतर सांगेन शांतपणे. तुमचे जे काय कॅन्सलेशन चार्जेस असतील ना ते जागीरदार मी स्वतः तुम्हाला देईन. ओके, फक्त तुम्ही आता एकच काम करा की आमच्या घरच्यांना ताबडतोब फोन करून तुम्ही सांगा की बुकिंग कॅन्सल होत आहे. कारण काय सांगायचं ते मी तुम्हाला सांगतोय ना. हो, थँक्यू सो मच फॉर युअर हेल्प. काय हॉटेलचं रिनोव्हेशन करताय? दुसरा काहीच पर्याय नाहीये का? नाही अहो, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? पण आम्हाला ना खूप प्रॉब्लेम्स येणार आहे. तो एक मिनिट, फोन सुरू ठेवा. मिस्टर जहागीरदार, मंजिरी रामपुरे बोलते. काय प्रकार आहे हा? आम्ही इतक्या वर्षांपासून तुमचे जुने क्लायंट आहोत. आमच्या घरातला प्रत्येक इव्हेंट तुमच्याकडे होत आलाय आणि आता तुम्ही बुकिंग कॅन्सल करताय का? आता तुमच्या हॉटेलचं रेनोव्हेशन आहे म्हणून? नाही, आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? उलट मी तुम्हाला सॉरी म्हणते, कारण ह्याच्या पुढे आमच्या घरातला कुठला इव्हेंट तुमच्याकडे करायचा असेल ना तर आम्हाला विचार करावा लागेल. कॅन्सलच करायचं म्हणतायत? अरे देवा, आता पुढे काय करणार? पण याला काही अर्थच नाहीये ना. आपण पूर्ण पैसे दिलेत ऍडव्हान्स मध्ये. अगं पण ते हॉटेल रिनोव्हेट करायचं म्हणतायत. अरे नंतर करा म्हणू ना. अरे देवा, जागीरदारांकडून ही अपेक्षा नव्हती नर्मदा. आता काय करायचं मंजिरी? नाही, अथर्वच्या लग्नासाठी हे हॉटेल हा इतका उत्तम व्हेन्यू होता आणि आता असा दुसरा कुठला व्हेन्यू आपल्या जवळपास पण नाहीये माया. म्हणजे लग्नाचा सीझन चालू आहे ना, असं पटकन लगेच दुसरा व्हेन्यू कसा मिळणार, हो की नाही? मला काय वाटतंय मंजिरी, आपण यांचं रिनोव्हेशन होऊन जाऊ दे ना. आपण पोस्टपोन करूया या लग्न माया. माया, काय गो बाई हे? तुझ्या आणि अथर्वच्या लग्नात 1760 विघ्न येत आहेत. कोणाची दृष्ट लागली कोणाच ठाऊक. जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊस, होईल सगळं नीट. चल थांबा. भाऊजी, लग्नाच्या पत्रिका उद्या प्रिंट होऊन येणार आहेत ना? हो ना. मग प्रिंटिंग वाल्याला व्हेन्यू चेंज करायला सांग. वहिनी, म्हणजे मग कुठे करणार आहेत लग्न? इथेच. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज